पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत कोपरगाव तालुक्यातील महत्त्वाच्या 2 रस्त्यांसाठी 5.50 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून या विकास कामांचे भूमिपूजन महाआघाडीचे खासदार लोकनेते भाऊसाहेब वागचौरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। यावेळी कोपरगावचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे अध्यक्षस्थानी होते, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पक्षाचे संदीप वरपे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट पक्षाचे मुकुंद सिन्नगर प्रमुख उपस्थित होते। या कार्यक्रमात खासदार वागचौरे यांनी कोपरगाव तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले। ते म्हणाले, मी कोणावरही टीका करणार नाही, मात्र कोपरगाव तालुका उजाड करणाऱ्यांना विकास कामांनी उत्तर देईल। त्यांच्या विशेष प्रयत्नातून मौजे यसगाव ते टाकळी, सोनारी रवंदे ते जिल्हा हद्द आणि पोहेगाव ते देरडे कोढराळे या गावांना मजबूत रस्त्यांची जोडणी मिळणार असून त्यामुळे स्थानिक नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे। अतिक्रमण मोहिमेवर नाराजी खासदार वागचौरे यांनी शहरातील सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे। आम्हा लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता छोट्या व्यावसायिकांना रस्त्यावर आणले जाते, याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे त्यांनी स्पष्ट केले। त्यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि सीओ यांच्याशी थेट संपर्क साधून या मोहिमेबाबत जाब विचारलाय आणि पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। विकास कामांचा वेग आणि जनतेचे आभार। खासदार वागचौरेंनी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून मागील 4 महिन्यात मतदारसंघातील विविध तालुक्यांसाठी 50 कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर करून आणल्याची माहिती दिली आहे। सामान्य जनता हीच माझी ताकद आहे आणि त्यांच्या हितासाठीच मी कार्यरत आहे, असे त्यांनी नमूद केले। विकास कामांमध्ये कोणतेही राजकारण न करता सामाजिक हित लक्षात घेऊन काम करत असल्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी त्याचा नागरी सत्कार केलाय। कार्यक्रमाच्या समारोपात माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, संदीप वरपे आणि मुकुंद सिन्नगर यांनी कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या वतीने खासदार वागचौरे यांचे आभार मानले आणि भविष्यातही तालुक्याला अधिक प्राधान्य देण्याची विनंती देखील केली आहे। यावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी, स्थानिक नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारींसह साहेबराव कंकराळे, मच्छिंद्र देवकर, खंडू मोरे, इरफान शेख, ऋषिकेश अवताडे, जेडी दिघे, कैलास डुबे, अशोक पवार, तान्हाजी लामखडे, शंकर सिन्नगर, किशोर सोनवणे आदींसह पंचक्रोशीतील सुज्ञ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी समाजभूषण डॉक्टर तानाजी लामखडे, मामा रवेंदेकर, अहिलानगर।